नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या स्वागत करत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गणेशोत्सव जो अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. तर त्या गणेशोत्सवामध्ये आपण आपल्या लाडक्या बाप्पांचे कसं स्वागत करायचं आहे, आपण पूजाविधी काय करायचे आहे, साधारण आपण गणपती बाप्पांची म्हणजे पूजाविधी काय, त्यांची तयारी कशाप्रकारे करायची आहे, आजचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन जे बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. सर्व नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आहेत. तर अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आपल्याला अतिशय आनंददायी आपला उत्सव आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आपण स्वागत अगदी जल्लोषात करत असतो. तर या गणेशोत्सवाचे आपण पूजाविधी काय करायचे, आपण कसा हा गणेशोत्सव साजरा करायचा त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. श्रावण महिना संपल्यानंतर आपल्या सर्वांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. म्हणजे भाद्रपद महिना सुरू झाल्यानंतर आपण प्रथम गणेश उत्सवाला सुरुवात करतो, म्हणजे त्या तयारीला त्या लगबग आपली चालू होते. तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्थीच्या तिथीपासून 10 दिवस आपण हा उत्सव साजरा करतो. या काळात गणपती बाप्पांची साग्रसंगीत पूजा करतो. बुद्धीच्या या देवतेच्या आगमनाची सर्वच जण लोक आतुरतेने वाट पाहत असतात. तर गणपतीचा जन्म हा दुपारी झाला आहे, त्यामुळे वेळ पूजेसाठी म्हणजेच दुपारी आपण गणपती बाप्पांची जी केली जाणारी पूजा आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तर 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाचा आरंभ होत आहे. म्हणजे या दिवशी गणेश चतुर्थी आहे आणि 10 दिवस म्हणजे 17 सप्टेंबरपर्यंत आपण गणेशोत्सव साजरा करणार आहोत. म्हणजे 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाणार आहे. तर गणेशोत्सव कधी सुरू होत आहे आणि कधीपर्यंत आहे ते पाहूयात. तर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात चतुर्थीच्या तिथीचा आरंभ होतो. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 ही तिथी सुरू होते. तर या दिवशी आपण हरतालिकेचे व्रत करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर रोजी 5:37 ही तिथी संपणार आहे. तर यामुळे उदय तिथी लक्षात घेऊन 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू होणार आहे. याच दिवशी गणेश चतुर्दशी आहे. तर मध्यान्ह काळ कधी आहे, तर मध्यान्ह काळ म्हणजे पंचांगानुसार या दिवशी मध्यान्ह काळ म्हणजे गणेशाची पूजा केली जाते. कारण आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पांचा जन्म दुपारी झाला आहे. तर या पूजेचा मुहूर्त सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 असणार आहे. म्हणजे आपण या वेळेत जे आपण पूजा करणार आहोत गणपती बाप्पांची त्या अतिशय शुभ काळ आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपण ज्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करतो त्या दिवशी आपण चंद्रदर्शन घेत नाही. तर हा काळ कोणता आहे की ज्या काळामध्ये आपण चंद्रदर्शन करायचं नाही आहे. तर सकाळी म्हणजे 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 ते रात्री 8:45 आपण चंद्रदर्शन वर्जित असेल. आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण चंद्रदर्शन घेतल्याने आपल्याला मिथ्या दोष किंवा कलंक लागतो अशी मान्यता आहे. त्याच्यामुळे आपण चंद्रदर्शन अवश्य टाळायचे आहे. तर आता आपण पाहूयात की गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजाविधी काय करायचं आहे, आपण कसं गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करायची आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. तर गणेश चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, घरातील मंदिर स्वच्छ करायचं आहे, एका चौरंगावर लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे. आता आपण शुभ मुहूर्तावर आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो. तर उत्तर दिशेला गणेशाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. म्हणजे मूर्तीचं तोंड आपण उत्तरेला येऊ शकतं, पश्चिमेला किंवा पूर्वेला येऊ शकतं, मात्र दक्षिणेकडे तोंड करून मूर्ती बसवायची नाही आहे. गणेश मूर्तीसह आपण रिद्धी-सिद्धीची स्थापना करायची आहे. म्हणजे आपण गणपती मूर्ती जेव्हा खरेदी करतो, विकत आणतो, त्या मूर्तीमध्ये जरी रिद्धी-सिद्धी नसतील तर आपण 2 सुपाऱ्या जरी बाजूला रिद्धी-सिद्धी म्हणून गणपती बाप्पांच्या ठेवल्या तरी चालतील. तर अशी आपण ही स्थापना करायची आहे. आता गणेशाला हळद, दुर्वा, अत्तर, मोदक आणि चंदन आदी सामग्री पूजेसाठी आपण वापरायची आहे. त्यानंतर आपण गणपती बाप्पांची यथासांग पूजा करायची आहे. गणेशाला धूप दाखवायचा आहे.
बाप्पांची आरती करायची आहे. यावेळी गणपती बाप्पांबरोबर इतर देवतांची देखील आरती करायची आहे. पूजेच्या वेळी गणेशाचा बीजमंत्र ओम गंग गणपतेय नमः या मंत्राचा अवश्य जप करायचा आहे. म्हणजे आपण अतिशय सोप्या पद्धतीने ही पूजा आपण करायची आहे. तर या पूजामध्ये आपण जे सामान सांगितलं त्याचबरोबर जानवं अवश्य असावं. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा आपण गणपती बाप्पांची कशी करायची आहे त्याची मी व्हिडिओ घेऊनच येणार आहे. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. तर अगदी सोप्या पद्धतीने तर आपण जेव्हा गणपती बाप्पा घरी आणतो तेव्हा अवश्य ज्या व्यक्तीने गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे हातामध्ये त्यांचे आपण औक्षण करायचं आहे, त्यांचे पाय धुवायचे आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांची दृष्ट अवश्य काढायची आहे. म्हणजेच भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायचा आहे, पाणी ओवाळून टाकायचं विसरायचं नाही आहे. तर गणपती बाप्पांची मूर्ती आपण आत घ्यायची आहे आणि थोडा वेळ विसावा द्यायचा आहे. म्हणजे गणपती बाप्पा बाहेरून आलेले आहेत, दमून आलेले आहेत, तर त्यांना पाटावर थोडा वेळ आपण जिथेही गणपती बाप्पा स्थापन करणार आहोत त्याच्या बाजूला ठेवायचं आहे. 5 मिनटं झाल्यानंतर आपण मूळ स्थानी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर विधी म्हणजे प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करायची आहे. अगदी म्हणजे गणपती बाप्पांना ज्याप्रमाणे आपण सर्व देवतांची स्थापना करतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांच्या अगदी जल्लोषात आपण दरवर्षी स्वागत करतो. तर मात्र गणपती बाप्पांना या दिवशी दुर्वा अतिशय महत्त्वाच्या आहेत. 3 पाती असलेली अशा 21 दुर्वांची एक जुडी आपण या दिवशी अवश्य वाहायची आहे. जास्वंदीचे लाल फूल आणि पहिला दिवस असल्यामुळे गणपती बाप्पांचा सर्वात आवडतीचा नैवेद्य म्हणजे मोदक अर्पण करायचे आहेत. आपण हे 11 किंवा 21 किंवा 51 मोदकांचा भोग आपण देवाला दाखवू शकतो. जर आपल्याला मोदक करणे शक्य नसेल तर आपण लाडू जे गणपती बाप्पांना आवडतात कोणत्याही प्रकारचे लाडू, त्यात मोतीचूरचे लाडू असेल तर अतिशय उत्तम. त्याचा देखील आपण भोग गणपती बाप्पांना दाखवू शकतो. तर अशा वेळी आपण नक्कीच बुद्धीची ही देवता आहे, 64 विद्येंची देवता आहे आणि सर्व गोष्टींमध्ये पारंगत असलेल्या देवांची आपण स्थापना करतो. आपल्या सर्वांनाच या बाप्पाच्या आगमनाचे वेध लागलेले असतात आणि महाराष्ट्रात तो अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण आहे. तर हा 7 सप्टेंबर रोजी चालू होणार आहे. तर 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे. तर 11 दिवस हा उत्सव आपण साजरा करणार आहोत. तर निश्चितच आपण योग्य शुभ मुहूर्तावर म्हणजे दुपारी 11:30 ते दुपारी 1:30च्या दरम्यान आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि या वेळेत केली जाणारी स्थापना अतिशय शुभ आहे आणि आवर्जून आपण रिद्धी-सिद्धी जरी आपल्या मूर्तीमध्ये नसतील तर सुपाऱ्या 2 ठेवायच्या आहे रिद्धी-सिद्धीच्या नावाने आणि त्यांची स्थापना अवश्य करायची आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये समृद्धी येते, भरभराट येते. रिद्धी-सिद्धींच्या रूपाने आपल्या सर्व समस्या दूर होतात. तर अवश्य आपण रिद्धी-सिद्धींची देखील स्थापना करायची आहे आणि चंद्रदर्शन अवश्य या दिवशी वर्ज्य आहे. आपल्याला हे पूर्वापार माहीतच असतं की चंद्रदर्शन या दिवशी करायचं नाही. तर साधारण 8:45 पर्यंत आपण चंद्रदर्शन वर्ज्य करायचं आहे. नाहीतर आपल्याला मिथ्या दोष किंवा कलंक लागतो किंवा आपल्यावर चोरीचा आळा येतो असंही आपण म्हटलं जातं किंवा ऐकतो आपण. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.